छावा भाग 22. पुरंदरच्या वेढ्याला 15 दिवस लोटले. किल्ले पुरंदर प्राणबाजीने भांडत होता. रात्री बेरात्री गडावरचे मावळे तुकड्या तुकड्यांनी दिलेरच्या गोटावर एल्गार करीत चालून जात होते. सावध असलेला दिलेर निकराने छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालविताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गड उतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागलेल्या प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास आवळून घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धुळधिंड निघत होती. कर्हे पठार पेटत्या तोफांच्या भांड्यांच्या दणक्याने दणाणून निघत होते. अस्मान धुराने काळवंडत होते. महार कहार कोळी रामोशी मरत होते. मरता मरता झुंजत होते. आपल्याच धिप्पाड पठाणी हशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत फते लष्कर, अब्दुल्ला खान, महेली या अवजड तोफा दिलेर, मीर आतिश खान आणि निकोलो मनुची यांनी वज्रगडावर वर्मी आगमार करतील अशा उंचीच्या धमधम्यांवर आणल्या. त्या दणकत्या 3 नागिणींनी वज्रगडाला खिंडार पाडले. गडाला पान लागले. दीन दीन आक्रोशत पठाणी, बहलिया, मोगल हशम उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतान ढवा करीत वज्रगडावर तुटून पडले. गडावरचे चालते फिरते हत्यारे थांबले. वज्रगड पडला. श्रींच्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिलेरचे पठाणी पाय पुरंदरच्या पायरीवर पडले. आता तो निकराने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंदरात. धनी लई झटझुंज घेतली, पर अपेश पदरात आलं. आम्हाला त्वाण दावाय जागा नाही. आता हो तर आमच्या गर्दना मारा, हो तर कडेलोट करा. तेवढे मरान तरी किरीत म्हणून मागं राहील. वज्रगडचा किल्लेदार खालच्या मानेने राजांच्या समोर आपल्या उरातला कढ मोकळा करीत होता. एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडच्या कैदी म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि 200 मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते. राजे किल्लेदाराला काय सजा फरमावतील याचा चिंतातूर मुद्रांनी अंदाज करीत निळो सोनदेव, कुडतोजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो ही मंडळी सदर जोत्यावर उभी होती. सदर बैठकीवर संभाजीराजांच्यासह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटल्या कढाचे बोलणे ऐकून उठले. संथ चालत ते हमचौकात आले. किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या अजानुबाहूचा तळवा चढवीत म्हणाले, किल्लेदार, काय पारख केली तुम्ही आमची. आम्ही हार जीत मोलाची मानित नाही. एवढी मुठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनिम फौजेशी शर्थीनं झुंजलात. आज आमचे हात आखडते आहेत. नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशीग मोहरा भरल्या असत्या. मुजुमदार. राजांनी मुजुमदार निळो सोनदेवांना याद फरमावली. जी म्हणत निळो सोनदेव लगबगीने हमचौकात आले. या आसामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे. जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा. निळो सोनदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली. शेला पागोट्यांची तबके त्यांनी हमचौकात आणविली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेला पागोटे बहाल करू लागले. सदर बैठकीवरून उठून संभाजीराजे हमचौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तबकातील 1-1 पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले. आपल्या उरात खोल खोल लपवून घ्यावे असे एक जीवन सत्य संभाजीराजांना कळून चुकले होते. आयुष्यात हार जितीला काही मोल नसते. मोल असते ते झगडण्याला, निकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला.
राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर बेआसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या हताश मावळ माणसांची आता राजगडावर दाटीच दाटी झाली होती. 12 मावळांच्या चौकोन्यांतून हुसकलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोटापाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यांवर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता. नेहमीसारखे राजे संभाजीराजांच्यासह बालेकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माचांवर मार खाल्लेल्या मावळ्या कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते. राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्या कोंदाटल्या गर्दीतील हैबतबा पांढरे हा 24 वर्षांची उमर झालेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणब्यांची गर्दी फोडीत तो पुढे झाला. शंभूराजांचा हात आपल्या सुरकुतल्या हाताने धरून तो कापऱ्या कातर आवाजात म्हणाला, "थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरू दे माझं." त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैबतबा आपल्या रखरखीत थरथरत्या तळहाताचे पंजे संभाजीराजांच्या रसरशीत गालांवरून फिरवीत होता. ते फिरविताना त्याच्या म्हाताऱ्या पांढरट डोळ्यांतून उठलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिशात उतरू लागली. "काय झालं बाबा, डोळ्याला पाणी का?" राजांनी त्याला विचारले. म्हाताऱ्या हैबतबाने चटदिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला, "कुठं काय हाय धनी, म्हातारपणानं डोळे पाझरत्यात वाईच." हैबतबा आपला कढ राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता. "बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे, जे सलले ते आम्हास बोलले पाहिजे." राजे म्हाताऱ्याच्या काळजात घुसले. हैबतबाची सुरकुतली मान लटलट कापू लागली. त्याने निकराने उरबंद केलेला कढ डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, "काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता ल्योक येडा झाला. त्याची तरणी ताठी बाईल, त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधून त्याच्या म्होरं राखीसांनी आपल्या अंगाखाली किरं घेतली राजा. उठाय तरान नसताना घोड्यावर घालून ते भडवं घेऊन गेलं तिला. तवा पून डोसकं चक्कारलं माझ्या लेकाचं. त्याचं एकुलतं एक पोर होतं, ते खोपटाच्या दारात मरून पडल्यालं होतं. शिवारातनं वाडीत आलो नि ह्यो इस्कूट दिसला नजरला. या हातानं त्या पोराला मूठ माती दिली म्या राजा. तुझ्या या धाकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय झाली. एवढ्याच उमरीचं होतं ते. म्हलू नाव होतं त्याचं. आता नाही नजर पडायचं. कशा पायनं पोट जाळाय शिधा दितूस मला राजा. ही म्हातारी गर्दन तुझ्या हात्यारानं उतरून दे फेकून तटावरनं. नाही नाही सोसवत ह्यो नरक राजा." म्हाताऱ्याने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखा तो स्फुंदू लागला. हैबतबाचे बोलणे ऐकताच राजांचे उभे अंग न अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात.
छातीवरच्या कवड्या तटबंदीच्या दगडा एवढा आकार घेऊन जीव दबवून टाकताहेत असे त्यांना वाटले. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यांतून टपटपत पाणमोती कोसळले. ते बघताच मात्र कमरेत वाकलेला जख्ख हैबतबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिवळी चक्री पगडी झुलवीत म्हणाला, "नाही राजा, आण हाय या म्हाताऱ्या धाईची तुला. डोळ्यात पाणी आणू नग. आमची कुणबाऊ जात घायपातावानी. योक मेला तर 10 उपाजतील. पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत हायस ताईत. खातर हाय, ह्या समद्यासनी तारशील तर त्यो तूच. मुजरा राजा." राजांना मुजरा करून हैबतबा समोरच्या गर्दीत घुसला. दिसेनासा झाला. सुन्न सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानराघू, भोरड्या, धनछडी ह्या पक्ष्यांचे कितीतरी थवेचे थवे गडाच्या माच्यांवरून कलकलत झेपावत गुंजन मावळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता, भेदरट कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोफखान्यातील भांड्याच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून कर्हे पठार सोडून गुंजन मावळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. राजांनी कर्माजीबरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचविले होते. हर तऱ्हेचा डाव राजे रजपुतांवर टाकू बघत होते. मध्यंतरी कुडतोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्याच्यावर नंग्या हत्याराची चाल करून बघितली होती, पण कुडतोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूख जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते. मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागले. "आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाड खोऱ्यांचा मुलूख तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूख तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील." मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. रजपुताच्या गोटात 2 फार खराब गोष्टी कानांवर पडल्या सरकार. समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला, "बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे." राजे म्हणाले, "पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केली आहे. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारात पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावरच्या 80 धारकऱ्यांच्या डोळ्यांचं पातं लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या धनी. त्यांच्या तुटक्या हातापायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला.
किल्लेदारानं ते पडलेले हातपायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीन डाग दिला. आणि काय कर्माजी? बोल, गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरनं गडावर 5,000 पठाणांनिशी सुलतान ढवा केला. तो मोडून काढण्यासाठी सरदरवाजा उघडून 700 रामोशी महारधारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्याच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवरून दिलेरवर कोसळले. हातघाईची हत्यारमार झाली. हाणा, मारा, हर हर महादेव असं ओरडत मुरारराव चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवीत होते. भरल्या शिवारातील कणसं कापावीत तसे पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एका टेकाडावर उभा असलेला दिलेर खान पठाण आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून मुराररावच्या हातातील तळपत्या पट्ट्यांचं कडं बघून म्हणाला, या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया. अली जह के कदमों पर आ, माला माल कर देंगे. खिनभर पट्टे थांबवून त्यांच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत घाम थबथबल्या मुद्रेचे मुरारराव तिरस्काराने पचकन थुंकले. ये तो शिवाजी राजियांच्या इनामबंद शिलेदार हाये, तुझा कौल घेतो की काय, असे मोठ्याने गरजत ते सीधे दिलेरच्या रोखानेच हत्यार चालवीत पुढे चालून गेले. कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फव्वारती चिळकांडी उमळली. आई अंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणाने त्यांना हर हर महादेव ओरडता आले नाही. 10 हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी निकराने मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवर लोळविले आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला थडकून जखम फुटली. उताने पडलेले मुरारराव देशपांडे गडावरच्या निशाणाकडे भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदाराने काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार, मारत्या समशेरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल हाय. ती गैरखबर सांगताना कर्माजीच्याच डोळ्यात पाणी उभे राहिले. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात 2 विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबतबाची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दंडातला ताईत हैस ताईत. आणि त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुतता बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारे, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव. भाग 22 समाप्त.